श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे नवरात्र कोणते आहे आणि कोणती दिशा माताचं नवरात्र होतं पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। सकाळी इडलीचं रवण टाकलं होतं, इतकं फुलतात फुलाला खूप वरदान आहे आमच्या घरी। कधी पण टाका रवण, थंडीत पण टाकलं तरी आमचं रवण फुलताच। असा काय विशेष आहे माहीत नाही आमच्या किचनमध्ये, पण आमच्या किचनमध्ये रवण थंडीत पण टाकलं हिवाळ्यामध्ये तरी पण रवण खूप छान फुलतात। तुम्ही म्हणता इडल्या डोसे करायला खूप चांगलं वाटतं, हो काही टेन्शन नसते भाजीचं आणि मुलं पण आवडीनं खातात, घरातले पण 4 वेळा जेवतात। पण तो जो नंतरचा जो पसारा असतो ना तो विचारू नका। खूप छान भांड्याला तेल लावून घेतलं आणि मग म्हटलं चला आता इडल्या लावते। इडल्या लावायला घेतल्या। माझ्या इडल्याचं भांडं पण इडल्या इतक्या भारी झाल्या होत्या ना, तुम्हाला काय सांगू, थोडा उशीर झाला व्हिडिओ टाकायला, पण नक्की बघा पूर्ण। शेंगदाणे थोडे बारीक भुजून घेतले आणि मिरच्या पण भाजल्या आणि त्याचा शेंगदाण्याचं हे काढून कोथिंबीर लसण मीठ टाकून चटणी करून घेतली। आणि मी एकटीच असल्यामुळे मुलाला म्हटलं देव दू। मुलाला एकच दिवस बोलली कारण तो खूप लवकर उठला होता त्या दिवशी, पण त्याला सवयी लागली आता रोज देव धुतो तो। खूप छान, कशी का ना करो पण छान करतो देवपूजा। मी लगेच चटणीला तडका देऊन दिला। तुम्ही अशीच चटणी करता का? मी तरी अशीच करते। सकाळी चटणी करून घेतली, थोड्या मिरच्या कमी टाकल्या होत्या, मुलगा तिखट खात नाही आणि आमचे बाबा पण खात नाही म्हणून। आणि तडका देऊन ठेवला, थोडं पंख्यामध्ये ठेवलं, चिकट नको व्हायला म्हणून थंडी करून घेतली पूर्ण चटणी। आणि बघा आपल्या इडल्या झाल्या, किती छान फुगल्या आणि स्पंजची तर इतक्या भारी झाल्या होत्या ना, तुम्हाला काय सांगू। आणि बघा भांड्याला एक पण काही चिपकत नव्हतं, तुम्हाला सांगतो मी। खूप छान इडल्या झाल्या, काहीच वेळ लागला नाही आणि विशेष भांडे पण खरकटे नाही झाले, म्हणून तुम्हाला त्या प्लेटी दाखवत होत्या। पूर्ण काढल्या, पूर्ण दाखवल्या तुम्हाला। तुम्ही म्हणसान हे काय दाखवतात, काही नाही दाखवत, पण छानच दाखवते बघा। छान काढल्या, व्यवस्थित काढल्या ना तर खूप मस्त निघते आणि काही भांडे खरकटे होत नाही। आणि इतक्या स्पंजी झाल्या होत्या, खूपच मस्त मऊ मी लुसलुसीत खूप छान झाल्या होत्या। आणि चव पण खूप भारी होती बरं इडलीची, मी केल्या म्हणून सांगत नाही, पण खरंच झाल्या होत्या। आणि जास्त वेळ माझ्यावर येत नाही असं काही करायला, माझी जेठानीच करते, पण जेठानी घरी नसल्यामुळे हे सगळं रेसिपी जे पूर्ण भिजू घालण्यापासून तर एंडपर्यंत हे सगळं मला करावं लागलं, नाही तर इतकं एंडपर्यंत मला करावं लागत नाही, कशाला खोटं सांगू। आणि इतक्या स्पंजी झाल्या होत्या आणि छान 5 इडल्या घेतल्या आणि छान कापून घेतल्या आणि मुलाचा टिफिन भरायला घेतला। मुलाचा टिफिन भरला बघा। आणि अशा अख्ख्या इडल्या दिल्या ना तर त्या 4च बसते, थोड्या कापून दिल्या तर 5 बसतात आणि ते टिफिनमध्ये पण छान वाटते, म्हणून मी तसं। चटणीचा डब्बा दिला, चटणीच्या डब्यामध्ये एक वेळा चटणी तुम्हाला खोलून दाखवते, बघा कशी छान दिसते आणि चवदार चटणी होती बरं। कौतुक नाही सांगत आहे, पण मी माझ्या यानं कौतुक करते, कारण मी इतकं स्टार्टिंगपासून एंडपर्यंत हे गोष्ट करायची वेळच आली नाही। 10 वर्ष लग्नाला झालं, पण एकटी कधी राहिलीच नाही। सगळे सोबत असल्यामुळे, जॉईंट फॅमिली असल्यामुळे असं काही मला करावं लागलंच नाही, कारण सगळ्या गोष्टी आमची ताई करून घ्यायची तर बाकीचं मी करायची, आणि ते थोडंफार करायची तर ते माझ्या मदतीला राहायची किंवा मी तिच्या मदतीला राहायची, असं म्हणून आम्ही दोघी मिळूनच सगळं काही करायचं। पण ते नव्हती म्हणून मला एकटीला करायला लागला आणि चव इतकी भारी झाली होती ना, तर स्वतःवर गर्व आलं का नाही आपल्याला सगळंच येते ह्याच्यासाठी। खूप छान झालं। आणि मग नंतर मी देवपूजा बघितली, तोडून दाखवत होती, बघा किती स्पंची झाली। मग बघितली, मुलानं नाश्ता केला, शाळेत गेला तो, आणि मग देवपूजा बघितली। कशी का ना करो, महालक्ष्मी थोडंसं महालक्ष्मीचं टोन थोडं तिरकं करून ठेवलं, पावलं व्यवस्थित नव्हते ठेवले, पण तो कशी का ना करो, पण मुलाला एक सवय लागली आणि तो न विसरता रोज सकाळी उठून राहिला आणि लगेच म्हणते, मम्मी मी तांब्या भरून आणू का, मी देव धुवून टाकते आणि पूजा करून घेते। खूप छान वाटते मनाला, थोडी मदत तर होतेच, एक काम कमी होऊन जाते आपलं, पण तो करतेच। 3-4 दिवस झाले तरी करून राहिला, पण आम्हीच म्हणते अरे वेळ होतो नको करत जाऊ, आणि कसं ते घाण पण करून ठेवते। तर वाटीतले अन्नपूर्णाचे तांदूळ खाली थोडे सांडून टाकले, आणि सवय नाही हो, कधी देवासमोर बसल्या नाही, पण करते। आपलं काम आहे आपल्या मुलाला सांगायचं, जितकं जमते तितकं आपण वळण लावायची, आता बाकी त्यांच्या हातात आहे। नंतर लगेच साडी घालून घेतली, आम्हाला दर्शनाला जायचं होतं, कारण तुम्ही आपल्या समोरचा व्हिडिओ बघितला कुठे जाणार होतो। साडी घालून घेतली, केस धुतले होते, डबल आंघोळ केली, कारण आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं होतं आणि तिथं नको म्हटलं आपलं पाप कोणाला आणि कोणाचं पाप आपल्यावर नको, म्हणून डबल आंघोळ केली, स्वच्छ आंघोळ करून केस धुवून मस्त साडी घातली आणि दर्शनाला गेलो। इथे गुप्त नवरात्र होतं आमच्या गावामध्ये, खूप साऱ्या देव्या बसल्या होत्या। जसं मोठं नवरात्र असते तसंच हे दशामातेचं पण नवरात्र असते, आणि खूप छान गर्दी होती, म्हणून आम्ही 4ही मैत्रिणी सोबत गेलो
आणि 4 मैत्रिणींसोबत गेल्यावर दर्शन घेतलं. गेल्याबरोबर तर दर्शन घेतलं, सोबत काही नेलं नव्हतं, पण आम्ही प्रत्येकीने 51 रुपये देवीला नेले होते. कारण हा प्रसाद म्हटलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा, आणि सगळेच लोक प्रसाद आणतात, पण आपली काहीतरी तिच्या देवीच्या सेवेत लागेल पैसे, म्हणून मी तेच घेऊन गेलो होतो आम्ही. आणि आम्हाला छानपैकी ज्यांच्या घरी दर्शनाला गेलो होतो त्यांनी आम्हाला काही बोलवलं नव्हतं, पण आम्ही स्वतःहून गेलो होतो दर्शनाला 4 जणी. खूप छान आमचं स्वागत केलं, देवीचं दर्शन घेतलं, हळदी कुंकू दिलं, प्रत्येकाला पाणी दिलं. चहा ठेवतो म्हणून बोलले ते, पण आम्ही नाही म्हटलं. त्यांचं 2 टाईम उपास होता. त्या देवीला हळद चालत नाही, कारण ते कुवारी आहे. आणि असं खूप छान बसलो, निवांत अर्धा तास बसलो आणि मग उठलो, घरी जायला निघालो. छान वाटलं. 4 मैत्रिणी घरी जायला निघालो. बघा, गोष्टी करत 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 घरी आलो. काही नाही काही बाईच्या मागं कामच असते हो, विसरून जाते कामामध्ये. आता हे दर्शन घेणं पण महत्त्वाचंच काम होतं, कारण आखरी दिवस होता. दुसऱ्या दिवशी देवी रात्री 12 नंतर उठणार होती. दिवसभर उठत नाही, रात्री 12 नंतरच देवी उठते. मग नंतर आलो तर आमच्या मैत्रिणीने गाडी घेतली होती, त्यांचे मिस्टर गाडी शिकत होती. सरळ गाडी येत आहे म्हणून सगळे आजूबाजूला झाले, अरे बाप्पा आपल्या अंगावर की आनंद की नाही म्हणून माहीत नाही. मग माझे मिस्टर आणि त्यांचे मिस्टर दोघंही समोर बसले ना, आम्ही तिघी पण एक घरी गेली ना, आम्ही तिघी पण गाडीत एक चक्कर मारून आलो. असं करताना संध्याकाळी स्वयंपाक केला. जेवणाला वेळ लागत होता, म्हणून मार्केटमध्ये जायची गरज होती. मार्केटमध्ये गेलो, कारण बाजार बंद होऊन जाईन, आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते दुकानं बंद होऊन जाईन, म्हणून अगोदर मार्केटमध्ये गेलो. इतका जीवाला कुटाणा की हे करू का ते करू, ते करू का ते करू. लाईव्ह संपली, स्वयंपाक केला, लगेच तयारी केली, लगेच बाजारातही गेली. बाजारामध्ये बघितलं तर इकडे तिकडे रक्षाबंधन 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 सणाच्या वेळेत. आणि माहिती का, मॉबिडन लोकांची ईद पण आली, तर बाजार इतकी गर्दी तुम्हाला काय सांगू. तरी आम्हाला 9, 9:30 झालेच होते ना, आमचं मार्केट बंद होत होतं. तेव्हा आम्ही तिथे पोचलो, पण गरजेच्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला सगळ्या भेटल्या आणि सगळ्या घेतल्या, आणि मग निघवलो आम्ही घरी जायला. मुलाला इतकी भूक लागली होती का त्याच्यामध्ये स्टॅमिना नव्हता उभं व्हायचा, कारण आम्ही त्याचे पप्पा जेवले होते, त्याला घरचं जेवण पाहिजे नव्हतं. जे मी कढी भात ठेचा आणि पोळी केली होती, म्हणून त्याला बाहेर खायचं होतं. त्याचे नाटकं सुरू होते, मला भूक लागली, झोप लागली, म्हणून तो लगेच काहीतरी ऑर्डर करू पप्पा, नाही तर इकडून काहीतरी पार्सल घेऊन जाऊ म्हणून मागं लागला. तसंच करताना आम्ही गेलो. रस्त्याने खूप छान सोयाबीन बिर्याणीचं दुकान होतं, अशा सोयाबीन बिर्याणी पार्सल घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. गणपती पण आले होते मार्केटमध्ये. बाय बाय, भेटू अशाच व्हिडिओमध्ये नवीन. धन्यवाद खूप खूप मनापासून.